तर मित्रांनो, मोरया गोसावी हे कोण होते? आता आपण म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, त्यामध्ये जे मोरया म्हटलं जातं, मोरया गोसावींचं नाव आहे. मोरया गोसावी हे एक संत होते जे मोरगावचा मयुरेश्वर बाप्पा आहेत त्या गावामध्ये ते राहत होते. बराचसा जीवनकाळ त्यांचा मोरगाव मध्ये गेला. हे 14-15व्या शतकामध्ये एक खूप मोठे गणेश भक्त होऊन गेले. तर त्यांनी असं काय कार्य केलं की त्यांचं नाव गणपती बाप्पा सोबत जोडलं जातं. तर मित्रांनो, एक गोष्ट अशी प्रचलित आहे की त्यांनी थेऊर मध्ये जे चिंतामणींचं गाव आहे तिथं जाऊन त्यांनी तपस्या केली आणि त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली अशी आख्यायिका आहे. आणि त्यानंतर त्यांनी मोरगाव मध्ये येऊन तिथल्या गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवायला सुरुवात केली. नंतर त्यांचा व्याप वाढत गेला. मग त्या व्यापातून गणपती बाप्पाच्या आराधना त्यांचं नामस्मरण करायला त्यांना वेळच भेटत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, चिंचवड जवळ एक अरण्य आहे, त्या अरण्यात जाऊन ते तपस्या करायची. नंतर मग ती तपस्या झाली की ते परत मोरगावला यायचे. म्हणजे त्यांचा हा दिनक्रमच झाला. कायम ते मग चिंचवड ते मोरगाव अशी वारी करायची. तर मित्रांनो, मग काय झालं की एक दिवशी त्यांच्या स्वप्नांमध्ये गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पांनी सांगितलं की तुझे हे हाल मला काय बघावेसे वाटत नाहीये. आता तू माझ्यापाशी यायची गरज नाहीये मोरगावला. मीच तुला भेटायला चिंचवडला येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस स्नान करण्यासाठी नदीमध्ये त्यांनी डुबकी मारली त्यावेळेस त्यांना एक शेंद्री रंगाची गणपतीची मूर्ती सापडली. मग त्यांनी काय केलं, ती मूर्ती घेऊन ते चिंचवडला गेले. आणि चिंचवडला आजही मोरया गोसावींचं एक गणपतीचं संस्थान आहे आणि तिथे त्यांनी ती मूर्ती स्थापन केली. त्यानंतर 1483 साली मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ते इतके मोठे गणेश भक्त होऊन गेले की समाधी घेतल्यानंतर त्यांच्या नावाला तिथल्या लोकांनी गणपती बाप्पा मोरया हे नाव जोडलं गेलं आणि याच गावातून खरी गणपती बाप्पा मोरया या घोषणेची सुरुवात झाली. तर बोला गणपती बाप्पा मोरया.